बापूराव गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। ज्यांच्या हस्ते बापूरावांचा सत्कार करण्यात आला, श्रीमंत रामराजे यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले महादेव बाबा पवार, आमदार दीपकराव चव्हाण, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, त्याचप्रमाणे उत्तर कोरेगावमधून सुद्धा अनेक या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। त्यामध्ये संजय नाना साळुंके, विकासराव आहेत, बाळासाहेब बाळूकाका भोईटे आहेत। यांनी विचार या ठिकाणी व्यक्त केले ते सतीश अण्णा आहेत। त्याचप्रमाणे श्रीमंत अनिकेत राजे, श्रीमंत विश्वजित राजे, माफ करा सर्वांची नावं घेत नाही कारण बराचसा वेळ झालेला आहे। व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि पुढे बसलेले सर्व मान्यवर, सर्व म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला भगिनी, या ठिकाणी येण्यापूर्वी बापूराव गावडे यांचा वाढदिवस साजरा करायला आलो एवढाच माझ्यासमोर विषय होता। पण इथं आल्यानंतर मला वाटतं एकंदरीत बापूराव तुमच्यावर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही तालुक्यातून अनेक लोक, अनेक प्रमुख लोक, आपले अनेक प्रमुख पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी बोलवले आणि त्यामुळे एक वेगळाच विषय डॉक्टर साहेब तुम्ही चालू घ्या। तुम्हाला आठवत असेल की पहिल्यांदा ज्या वेळेला आपण अजितदादांच्या समवेत जाण्याचा निर्णय केला त्यावेळेला तुम्हीच सुरुवात केली होती। आता तुम्ही त्याची उलटी आता सुरुवात करत आहात, परंतु एकंदर सर्व कार्यकर्ते बोलले त्याच्या मागे काहीतरी कारण आणि त्याच्यामुळे ह्या भावना त्या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी उमटलेल्या आपल्याला दिसतात। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा ज्यावेळेला रामराजे साहेबांनी आनंद मंगल कार्यालयामध्ये मीटिंग बोलवली होती, तिथं सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या होत्या आणि त्यावेळेला युती धर्मानुसार रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी सांगून की आम्हाला या व्यक्तीचा प्रचार करणं जमणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगून त्या ठिकाणी शांत राहण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता। कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय केला। आज ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि गेल्या 2-2.5 वर्षात जे कार्यकर्त्यांनी भोगलेला आहे त्याचा जर विचार केला तर त्या ह्या भावना या ठिकाणी उफळून आल्याचं मला दिसून येत आहे। या ठिकाणी संजय नाना आणि आमचे दुसरे मित्र जिल्हा परिषद सदस्य होते विकास साळुंके यांनी जे काही भोगलं, रामराजांनाही त्याची कल्पना आहे की जे काही घडलं ते एवढं क्षुल्लक होतं की पोलीस स्टेशनला बोलवलं, त्या ठिकाणी सांगितलं आणि विषय संपला, एवढाच विषय होता। त्याच्यापेक्षा विषयच काही जास्त नव्हता। परंतु केवळ हे पदाधिकारी आहेत, एक आमचे माजी उपसभापती आहेत, कोरेगाव सारख्या तालुक्याचे उपसभापती आहेत, दुसरे जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांना त्या ठिकाणी बसवून ठेवलं, त्यांच्यावरती विविध केसेस त्या ठिकाणी टाकण्यात आल्या। दुसऱ्या दोन दिवसांनी पुन्हा अॅट्रॉसिटीची केस घालण्यात आली आणि 25 दिवस ते बाहेर येणार नाही त्याची काळजी घ्या। हे जर प्रमुख कार्यकर्त्यांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल आणि त्याला जर आपण त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जर कमी पडत असू तर नक्कीच काहीतरी चुकतं, एवढं मात्र निश्चित। त्यांच्याकडून असा काय मोठा गुन्हा घडला होता हे मला अजूनही लक्षात आलं। गुन्हा घडलेले डॉक्टर साहेब तुमचे सरपंच मोकळे आहेत, बरगड्या तोडल्या तरी मोकळे आहेत आणि इथं मात्र त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी आपल्याला घडताना दिसतंय। वास्तविक मी भान ठेवतो की हा बापूरावांचा वाढदिवस आहे, परंतु मी रामराजांना एक विनंती करेन, या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कारण दुपारपासूनच वेगळ्या प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी मी काही कुठं पाहिल्या नाहीत किंवा ऐकल्या नाहीत, पण लोक सांगत आली की अशा प्रकारच्या बातम्या यायला सुरुवात झाली। तसा कुठला माझ्या समजुतीने इथं विषयच नव्हता, केवळ वाढदिवस एवढाच विषय होता। परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना दिसून आल्या तेवढं मात्र निश्चित आणि याच्या संबंधाने तुमच्या सर्वांच्या वतीने मीच रामराजांना विनंती करेन की आपले सर्व प्रमुख कार्यकर्ते बोलून याबाबत त्यांच्याशी विचार विनिमय करून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे याविषयी काही शंका नाही। आणि जो काही निर्णय घ्यायचा
मागच्या वेळेलाही आपण सर्वांनी मिळून रामराजे साहेबांनाच त्या ठिकाणी अधिकार दिले होते, आताही आपण त्यांना अधिकार देऊ, परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घेतल्याच पाहिजे अशाही मताचा मी आहे. कारण या भावना फारच तीव्र आहेत. अशा प्रकारच्या भावना मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी मी सामोरं जातोय. गेल्या आठवड्याभर अनेक ठिकाणी जात असताना सुद्धा अशाच प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या आणि आज ह्या तुमच्या समोरच या सगळ्या भावना उफळून आलेल्या आहेत. वाढदिवस बाजूलाच राहिला आणि वेगळंच या ठिकाणी चालू झालं. त्यामुळे याच्याकरता आपल्याला निश्चितपणाने वेगळी त्या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्ते बोलून, संपूर्ण मतदारसंघातले बोलून त्या ठिकाणी आपल्याला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घ्याव्या लागणार आहेत, तेवढं मात्र निश्चित दिसतंय. आणि तशा प्रकारची मी विनंती रामरायांना आपल्या सर्वांच्या वतीने करतो. या ठिकाणी बापूरावांनी एक अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वांनी या ठिकाणी घेतलेला आणि एक अत्यंत उमदा कार्यकर्ता आहे आणि 100% रामरायांची एकनिष्ठा असलेला कार्यकर्ता. बापूराव सोडून लगेच मला अनेक आहेत, मी म्हणत नाही दुसरे नाही, पण त्या ठिकाणी असा एकनिष्ठ कार्यकर्ता कुठला असं म्हटलं की बापूरावचं पहिलं नाव त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार. आणि त्यांनी या ठिकाणी स्वतःच आता बोलून दाखवलं. त्या ठिकाणी ईडीची भीती त्यांनाही दाखवली होती, मी त्याला साक्षी. त्यांनाही सारखे फोन येत होते, LCBचा फोन की तुमच्यावर ईडी लावू. शेवटी त्यांनी निर्णय केला की ईडी लागू नाही तर बेडी हातात पडो, कशाची फिकीर करायची नाही, रामराजांबरोबर राहायचं, काय होईल ते आपलं होईल. आणि तशा प्रकारचं आता त्यांनी वक्तव्य या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर बोलूनही दाखवलं आणि रामाचा हनुमान अशा प्रकारची त्यांनी उपाधी स्वतःला या ठिकाणी घेतलेली आहे. बापूरावांनी खरोखरच सर्वसामान्यांसाठी कामं केल्यामुळं ही सर्व जनता या ठिकाणी उपस्थित राहिली, याविषयी शंका नाही. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगलीच माणसं त्या ठिकाणी जन्माला येत असतात. महात्मा गांधी आहेत, लालबहादूर शास्त्री आहेत, मी स्वतः आहे, बापूराव आहे. त्यामुळं लोक उपयोगी, लोकांना उपयोगी पडणारी माणसं ऑक्टोबर महिन्यात जन्माला येतात, याविषयी शंका नाही. आणि त्यामुळे बापूराव एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे. आणि हे काम करत असताना अनेकदा मी पाहिले आमदारांशी त्यांचं भांडण होतं, रामरायांची भांडण होतं, कामासाठी भांडण होतं. हे काम मला पाहिजे, काही करून हे बसवायलाच पाहिजे. ते नाराजही होतात एखादं काम मागं पुढं बसवायला जर उशीर झाला. पण हे कशासाठी तर आपल्या सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी हे त्यांचं भांडण असतं. आणि एक अत्यंत उमदा कार्यकर्ता या ठिकाणी मला वाटतं आज किती वर्षाचे झाले त्यांच्याकडं ते वय सांगायचं नाही, त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत नाही ते 55 आहे. पण एक अत्यंत उत्तम पैकी या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आणि पूर्णपणे रामरायांची एकनिष्ठ राहून या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता. रामरायांनी एक चांगल्या प्रकारची जबाबदारी त्या ठिकाणी त्यांना दिली. ती जबाबदारी सुद्धा अत्यंत समर्थपणे त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसतात. आपल्या जेवढ्या माता भगिनी आहेत यांची जबाबदारी त्या ठिकाणी संजय गांधी योजनेच्या माध्यमातून त्यांना जी दिली ते अत्यंत समर्थपणे ती पार पाडत आहेत. आणि केवळ आपल्याच भागातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील महिलांना न्याय कसा मिळेल अशा दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे. या ठिकाणी शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली, आपल्यालाही कल्पना आहे ती किती दिवस चालेल नाही चालेल हा माझा विषय नाही, परंतु जास्तीत जास्त अर्ज आपल्या तालुक्यातून त्या ठिकाणी भरले जावेत अशा दृष्टीने सुद्धा काम करणारे सुद्धा बापूराव आहेत. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपल्या सर्व कार्यकर्त्यांमुळे जवळपास 1 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला अर्ज केवळ एकट्या फलटण तालुक्यातून करता आलेत. कोरेगावचे, उत्तर कोरेगावचे वेगळे त्या ठिकाणी आपली माणसं जाऊन त्यांनी ते आवर्जून करून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारचा एक काम करणारा कार्यकर्ता त्याचा आज वाढदिवस होतोय आणि मला त्याच्या वाढदिवसामध्ये या ठिकाणी सहभाग होण्याचा त्यांनी योग आणून दिला. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तमपैकी आपल्यासाठी ते काम करतील, त्यांना अत्यंत उत्तमपैकी आरोग्य लाभो आणि ते आपल्या सर्वांच्या सेवेसाठी जावो एवढे अशा प्रकारच्या शुभेच्छा श्रीरामाच्या चरणी मी या ठिकाणी त्यांना देतो. या ठिकाणी आपल्या सर्वांना नवरात्राच्या आणि येणाऱ्या दसऱ्या सणाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.